राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 5 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. प्रपंचात हावल्या वेळी परमार्थ की प्रपंचाला महत्त्व आलंच. संध्याकाळी काही दुसरं काम नाही म्हणून मग 1-अर्धा तास जपाला बसतो. तेवढाच वेळ सत्कारणी लागतो ना. अशा तऱ्हेच्या मानसिकतेची माणसं खरी प्रापंचिक मानायला हवीत. सवडच होत नाही केव्हा पूजा करणार, इथे वेळ आहे कुणाला, बघूया. निवृत्त झाल्यानंतर मग प्रपंचाचा व्याप कमी होईल, मग करू तुमचा तो परमार्थ की काय ते, आत्ताच काय घाई आहे. हे उद्गार आणि अशी माणसं खूप भेटतात. प्रपंचातच पूर्ण समाधान मानणारी मिळतं की नाही ही गोष्ट निराळी. प्रपंचासाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची तयारी, त्यातच समाधान आणि कृतकृत्यता मानणारे लोक परमार्थाला महत्त्व देतच नाहीत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे समर्थांचं वचन नेटका शब्द सोडून ते आचरणात आणतात. प्रपंच करेपर्यंत आयुष्य संपून जातं. परमार्थ विवेक केव्हा करणार. श्री विमलाताई ठकार, जे कृष्णमूर्तींच्या शिष्या, यांच्या एका पुस्तकातलं म्हणणं मला पटलं. त्यांना एकदा शिबिरात म्हणजे सत्संग शिबिरात एकानं प्रश्न केला की सगळ्या दिनक्रमात साधनेची वेळ कशी ठेवलेली आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की साधन अखंडच करावयाचं आहे. जेवण विश्रांती या गोष्टी मध्ये सवड मिळाली तर करायच्या. माणसाचे कर्मासंबंधी काही क्रम ठरलेले असतात. कुठला अगोदर कुठला नंतर, अग्रक्रम कुणाला किती महत्त्व, यात वरच्या क्रमांकात आपण बहुधा प्रपंच हे प्रकरण घालतो. कधी कधी परमार्थाचं नाव घालायलाही विसरतो. इतकं त्याचं महत्त्व कमी लेखलं जातं. याचं कारण असं की परमार्थ वाचून आमचं काही अडत नाही. उद्या जर घरात फरमान निघालं की अमुक इतका जप केल्याशिवाय जेवायलाच काय, पण सकाळचा चहासुद्धा मिळणार नाही, तर काय होईल. प्रपंचाचाच भाग म्हणून जप केला जाईल. सुरुवातीला यालाही हरकत नसावी. हळूहळू परमार्थाची गोडी, त्याचं महत्त्व पटायला लागलं की फरमान काढण्याची आवश्यकता असणार नाही. फावला वेळ कशात घालवायचा आणि मुख्य काम कोणतं याचा एकदा मनानं निर्णय घेतला की प्रपंच परमार्थाचा क्रम नीट होईल. महत्त्व कशाला किती द्यायचं हे सद्गुरूंच्या कृपेनं समजून येईल आणि मग प्रपंच करणं हे माझं कर्तव्यच आहे, तो नीट करायला नको का. या प्रश्नातल्या नीट करणं याचा उलगडा होईल, पण प्रथम क्रम बदलला पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.